आज आपण बीटरूटचं सरबत बनवूयात। त्यासाठी एक बीट मी स्वच्छ धुवून घेतलं, त्यानंतर त्याचे साल काढून घेतले आणि त्याचे काप करून मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेवले। त्यासाठी लागणारं साहित्य बघा, थोडा गूळ घेतला आणि अर्ध लिंबू। तुम्ही यामध्ये लागलं तर अद्रकही टाकू शकता, पण माझा मुलगा अद्रक टाकलेलं सरबत पीत नाही म्हणून मी नाही टाकलं। आता हे बीटरूट बारीक करून घेतलं मिक्सरमध्ये आणि यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालणार, म्हणजे त्याची पेस्ट करायची बारीक। हे बघा, पाणी टाकल्यानंतर त्यामध्ये गूळ ॲड करायचा। तुम्ही साखरही घालू शकता किंवा साखर आणि गूळ दोन्ही समप्रमाणातही घालू शकता, तुमच्या आवडीनुसार। हे बघा, आता गूळ टाकलाय। यानंतर यामध्ये आता आपण ते लिंबू पिळूयात। हे अर्ध लिंबू यामध्ये पिळायचं। त्या बिया पडल्यात त्या मी काढून घेते। हे मिक्सरमध्ये चांगलं फिरवून घ्यायचं। हे बघा, अशी पेस्ट करायची आणि एका वाटीमध्ये हे सरबत चांगलं गाळून घ्यायचं। हे सगळं बीटरूटचं सरबत मी एका वाटीमध्ये गाळून घेतलं। बीटमुळे आपला रक्तदाब नियंत्रित राहतो, किडनी स्टोन, लिव्हरवरील सूज कमी होते। बीटरूटचे खूप फायदे आहेत। दात, हिरड्या देखील मजबूत होतात, त्वचा चमकदार होते, चांगली राहते। म्हणून रोज एक ग्लास तरी बीटरूटचं सरबत पिलं पाहिजे। व्हिटॅमिन सी मिळतं आपल्याला लिंबामुळे। हे बघा, आता हे सगळं सरबत मी गाळून घेतले। हे बघा, आता आपलं बीटाचं सरबत आपलं आता तयार बीटरूटचं आहे। सरबत तयार आहे। तुम्ही देखील असं सरबत नक्की करून बघा। त्यात मीठ आणि अद्रक अवश्य घाला। तुम्ही जर अद्रकीचं पीत असाल तर खूप छान टेस्ट लागते। रोज एवढा एक ग्लास बघा, जर आपण बीटरूटचं बीटाचं सरबत उन्हाळ्यामध्ये पिलं देखील तर रोज आपलं एक ग्लास हिमोग्लोबिन प्यायचं आणि एकदम थंड पाणी नाही घालायचं। आपलं चांगलं रोजचं झपाट्याने माठातलं पाणी वाढेल। घातलं तरी चालतं। खूप छान सरबत, टेस्टी लागतं तुम्हाला आणि जर रेसिपी हेल्दी आहे। आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, बीटरूटचं सबस्क्राईब ज्यूस, करा। तुम्हाला जर रेसिपी आणि आवडली तुम्हाला हवं असेल असेल ना, तर यात तुम्ही थोडा अद्रक पण देखील अशीच करा। टाकू माझ्या शकता बरं चॅनलला का। लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। चला तर मग थँक्यू। घ्या बीटाचं सरबत।